नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये. हा जो व्लॉग आहे हा व्लॉग आहे शनिवारचा 15 तारखेचा, 15 फेब्रुवारीचा. आणि आत्ता वाजलेले जवळपास 8:30 आणि आम्ही सकाळ सकाळ तिघंजणं निघालेलो आहोत बाहेर जाण्यासाठी. ते म्हणजे मूव्हीला जाण्यासाठी. आम्ही शक्यतो आजकाल प्रेफर करतो की जे मूव्ही आहेत ना ते सकाळीच बघून घेतो. म्हणजे दुपारी उन्हाचं घरी येता येतं, झोपता येतं आणि संध्याकाळी निवांत घालवता येते. नवन्यालाही घेऊन चाललो आहे आज आम्ही. गाडीवर जाणार आहोत आणि नाश्ता बाहेरच करायचं ठरलं जाता जाता. त्यामुळे सकाळी पटपट उठलो आणि आवरून घेतलं. शनिवार होता तर यांना सुट्टी होती. नवन्याला नव्हती सुट्टी. तरीही मग नवन्याची सुट्टी केली आणि नवन्याला घेऊन गेलो. तर मला पोहे खायचे होते म्हणून मी पोहे घेतले आणि नवन्याने तिच्या पप्पांनी ढोकळा घेतला. तसं तर त्यांना साबुदाणा खिचडी हवी होती, पण ती मिळाली नाही म्हणून मग त्यांनी हे घेतलं. घरी येईपर्यंत साधारण 12:30 वाजले होते आणि बाहेरनं प्रचंड ऊन होतं. त्यांना बोललं घरी गेले गेले मी पहिलं सरबत बनवते मस्त असं. तर इथे हे दोघं आवरून घेत आहेत, कपडे वगैरे चेंज करतील आणि हातपाय धुवून घेतील. पण मी फक्त हात वगैरे धुतले आणि म्हटलं पहिलं सरबत बनवून घेते आणि तोपर्यंत तुम्ही प्यात, मग मी फ्रेश होईल आणि निवांत बसून सरबत पेईल. त्यासाठी आधी सरबत बनवायला घेतलं. आणि असं उन्हातून आलं ना की पाण्याने अशी व्यवस्थित तहानच जात नाही आणि खूप पाणी पिलं जातं ज्याने जेवणही जात नाही मग. आणि खूप जास्त पाणी पिले की असं कसं तरीही होतं. त्यामुळे मी म्हटलं सरबत करते, जे पिलं ना जरा बरंही वाटेल आणि लिंबू सरबत उन्हाळ्यात बरंच वाटतं. त्यामुळं मी ते बनवायला घेतलं आणि इथे 2च ग्लास घेतले मी काचेचे, कारण नवन्याला म्हटलं साध्या ग्लासमध्ये द्यावं कारण ती अजूनही छोटी आहे. तशी गोष्टी पिता पिता वगैरे ती खेळते वगैरे, थोडं इकडं तिकडं करते. पडलं आणि ग्लास फुटेल, त्याचबरोबर तिलाही लागू शकतं म्हणून मी शक्यतो तिला ग्लास वगैरे देत नाही काचेचे. तिचा कप जो आहे तो देखील मी वेगळा आणलेला आहे, त्यामुळे बरं पडतं हे सगळं. तर तिला स्टीलच्या ग्लासात दिलं. सरबतही अगदी छान झालं होतं आणि बराचसा उशीर झाला होता. जेवणाला काय बनवावं काय बनवावं विचार करत होते. तर जेवणासाठी मी अगदी साधा सरळ वरण भातच बनवला होता. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा मी मार्केटमध्ये गेले, कारण पनीर वगैरे घेऊन आले, कारण आम्हाला संध्याकाळी बनवायचा होता पिझ्झा. तर येताना पिझ्झा बेस घेऊन आले, कारण आज अचानक प्लॅन ठरला पिझ्झा बनवायचा. आणि जर घरी बनवायचा असेल पिझ्झाचा बेस तर त्याला पीठ जे ते आधीच भिजवून ठेवावं लागतं. आणि हे पनीर खूप ताजं होतं, तर ते बोलले होते की हे थोडा वेळ पाण्यात ठेवात, कारण आत्ताच फ्रीजमधून काढलं आहे. त्यामुळे म्हटलं ठीक आहे चालेल. येताना टरबूज देखील घेऊन आली होती. उन्हाळा जसा चालू झाला आहे, म्हणजे जसं सीझन चालू झालं आहे ना, टरबूज यायला लागलेत मार्केटमध्ये. आमच्या घरी नेहमी असतं. बटाटे घेऊन आले होते. अशा ज्या गोष्टी आहेत थोड्याफार त्या येताना घेऊन आलोत. आणि मी ते खरं तर बोलून करणार होते व्हिडिओ. पण नवन्या आणि नवन्याची फ्रेंड बाहेर गाडी खेळत होता. त्याचा खूप आवाज येत होता. म्हटलं व्हॉईस ओव्हरच करावा. आणि इथे मी यांना बोलते की शिमला मिरची टाकत नाही मी यावेळेस पिझ्झामध्ये. का माहिती माझं मन नव्हतं होत शिमला मिरची खायचं. त्यामुळे मग म्हटलं फक्त कांदा आणि पनीर टाकेल. तर ते म्हणत होते तू काहीच नाही टाकलं, फक्त पनीर टाकलं तरीही मला चालेल. कारण त्यांना पनीर प्रचंड आवडतं पिझ्झावर. दुसरं कुठलीच टॉपिंग नसेल ना तरीही त्यांना चालते. आणि हे सगळं करून घेतलं म्हटलं पटपट. नंतर व्हिडिओ मी कंटिन्यू नाही केला बनवताना वगैरे, कारण याआधीही मी जी पिझ्झाची रेसिपी आहे ना ती बऱ्याच वेळेस शेअर केलेली आहे. त्यामुळे म्हटलं काही वेगळं नाही तसंच बनवणार आहे. त्याच्यासाठी इथे मी कांदा कट करून घेत होते. बाकीचं तर काही मला यात घालायचं नव्हतं. आणि पिझ्झा सॉस मी विकतच आणते दरवेळेस आणि चीज वगैरे बस असंच असतं.
तर हे पटपट करून घेतलं तर सकाळी वरण भातच केला होता, त्यामुळे दुपारची जास्ती अशी काही भांडी नव्हती, तीही मग मी घासून घेतली होती. तर हो, आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ शूट केला आणि सकाळी जसं की तुम्ही पाहिलंत की आम्ही मूव्हीला गेलो होतो, तो म्हणजे छावाला. तर छान मूव्ही आहे, असं काही वाईट नाही आहे, खूप मस्त आहे. आणि म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांवर जर एखादा मूव्ही असेल, तर त्याला आपण काय रेटिंग देऊ शकतो ना, आपण त्यांच्यासमोर काहीच नाही आहे. तर रेटिंग असं काही नाही, पण छान आहे. शेवटचे जे एक 15-20 मिनिट आहेत ना, ते खूप इमोशनल आहेत. म्हणजे मी तरी रडतच होती आणि नवन्या मला म्हणायची की मम्मा तू का रडतेस, नको रडूस ना. ते जे त्यांचं जे हाल करतात ना, ते पाहवलं जात नाही आपल्याला असं देखील स्क्रीनवर. त्यांनी प्रत्यक्षात किती सहन केलं असेल याला तर सीमाच नाही आहे. आणि हो, यावेळेस नवन्याला प्रॉपर आम्ही घेऊन गेलो होतो. आत्तापर्यंत तिला आम्ही जास्ती असं मूव्हीला वगैरे नेलेलं नाही आहे. लास्ट टाईम आय थिंक गदरला घेऊन गेलो असेल, तेव्हा माझे सासू सासरे देखील आमच्यासोबत होते. तेव्हा गेलो होतो, त्यानंतर परत घेऊनच नाही गेलो. आणि इतके दिवस ती अगदी छोटीशी होती, तर तिला आम्ही मांडीवर वगैरे घेऊन बसायचो. पण ह्यावेळेस तिला प्रॉपर सीट वगैरे घेतली होती, म्हणजे तिचंही तिकीट काढलं होतं, कारण इतक्या वेळ मांडीवर घेऊन बसणं होत नाही यासाठी. पण मॅडम काय मॅडम आहेत, त्या काय खुर्चीवर व्यवस्थित बसल्याच नाहीत. त्याचं मस्तीच चालू होते. मस्ती इन द सेन्स की ती उठायची, इकडे जा तिकडे जा, मध्येच उठून समोरचं जे असतं ना तिथे उभं राहून असं त्या सीटवर असं मान ठेवून पाहायची. तर तिनेही बराचसा पिक्चर पाहिला आणि जेव्हा लोक शिट्ट्या टाळ्या वगैरे वाजवायच्या नाही एंट्रीला वगैरे, तेव्हा ती टाळ्या वाजवायची मस्तपैकी. तर छान होता आजचा दिवसच, खरं छान होता. तिथून आल्यावर बराचसा उशीर झाला होता, 12:30 वाजले होते. तर मी वरण भातच केला. आल्या सगळ्यात आधी लिंबू सरबत केलं, ते पिलं आम्ही. त्यानंतर वरण भातच केला, तोच खाल्ला दुपारी. आणि आता संध्याकाळी तरी आम्ही पिझ्झा केला होता, तर तोही खाऊन झाला. आणि माझं सगळं काम जे आहे ना ते आवरून झालं. नवन्या आणि नवन्याचे पप्पा खाली गेलेले आहेत, मलाही जायचं आहे. कारण जेवण झाल्यावर आम्ही थोडंसं चालायला जातो, म्हणजे जरा बरं वाटतं. कारण पोट गच्च भरलेलं असतं आणि डायरेक्ट काय होतं, घरात जर असेल तर बसल्या जात नाही, आम्ही डायरेक्ट जाऊन बेडवर पडतो. तर ते बरोबर नाही वाटत. तर थोडीशी शतपावली करून येत असतो आम्ही जेवण झाल्यावर. जर कधी काही त्रास होत असेल किंवा दुखत असेल तरच ते राहतं, नाहीतर शक्यतो रोज जातो म्हणजे जातो. जशी थंडी गेली ना तसं रोजच जातं. आणि हो, खूप दिवसाने ब्लॉग करायचं कारण असं की मध्ये ना माझा मोबाईलच खराब झाला होता. जो मी मध्ये एक व्हिडिओ टाकला ना, तोही जवळपास 8 दिवसांपूर्वीचा होता. तो मी एडिट करून टाकला. माझ्याकडे अजूनही एक पेंडिंग व्हिडिओ आहे, जो मी खवा वगैरे घेऊन आले होते, त्याचे गुलाबजाम आणि हलवा बनवला होता दुसऱ्या दिवशी. तर तो देखील व्हिडिओ आहे. तर तो एडिट करून देखील मी टाकू शकले असते, पण माझं मनच तयार होत नव्हतं की इतके जुने व्हिडिओ पुन्हा एडिट करून टाकावं. म्हटलं आता मी सुरुवात करेल तर नवीनच सुरुवात करेल. तर आजपासून तर व्हिडिओला सुरुवात केली आणि असा प्रयत्न करेल की कंटिन्यू राहील. काही कारणांमुळे नाही जमत आहे सध्या व्हिडिओ कंटिन्यू ठेवायला. पण मला आठवतं आहे की गेल्या वर्षी ना मी खूप म्हणजे ठीक आहे ब्रेक वगैरे घेतला बराचसा, पण बऱ्यापैकी मी व्हिडिओ टाकलेले आहेत. कारण गेल्या वर्षी अशाच टायमिंगला आमचं घराचं कन्फर्म झालं होतं, तेव्हा तर मी इतकी एक्सायटेड होते. तर बऱ्याचशा गोष्टी तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या. तर ह्या वर्षी अशीच एक छान मोठी गोष्ट आहे, तर लवकरच तीही मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि सगळं नीट व्यवस्थित झालं तर मी प्रयत्न करेल की मी व्हिडिओ म्हणजे व्यवस्थित रेग्युलर टाकण्याचा प्रयत्न करेल. मी आधी म्हणायचे की मी रोज किंवा एक दिवसाआड टाकेल, पण मी असं ठरवलं आहे आजपासून की आठवड्यातनं किमान 3 तरी व्हिडिओ पोस्ट झालेच पाहिजे. तर पाहूयात कितपत सक्सेस होते मी या गोष्टीमध्ये. आणि आत्ताच आवरले, कपडे वगैरे चेंज केलेत, कारण खाली जायचं होतं. भांडे घासले मेन म्हणजे आधी, आणि आता म्हटलं खाली जायचं आहे तर व्हिडिओचा एंड करून जावं, नाहीतर असाच अर्धवट व्हिडिओ राहतो माझा बऱ्याचशा वेळेस. त्यामुळे असं होतं आजचा माझा हा छान दिवस मस्त असा गेला. मूवी खरंच भारी, नक्की एकदा तरी पाहून यात. तर चला, आजचा हा जो व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात.